नंतर पवार साहेबांना विनंती करते, आपल्या हस्ते एक धनादेश द्यायचा आहे. पवार साहेबांना विनंती. पण त्याच्या आधी सन्माननीय पवार साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांचं मनोगत इथे व्यक्त होते. सन्माननीय सौ शोभा आणि श्री शिवाजीराव काळुंगे प्रतिष्ठान मंगळवेढा या प्रतिष्ठानकडून सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखान्याकडून या प्रतिष्ठानची स्थापना आजपासून केलेली आहे. काळुंगे सरांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण संस्कार या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा बजावताना इथं देण्यात येणार आहे. आणि अशा या प्रतिष्ठानच्या कार्यासाठी सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखान्याकडून 5 लाख रुपयांचा निधीचा चेक प्रतिष्ठानला या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि यानंतर सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन इथं व्यक्त करतायत. आदरणीय पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांचे विचार असतात आपण ऐकले ते सुशील कुमार शिंदे, ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे अगत्यानं या ठिकाणी उपस्थित आहोत. तो प्राध्यापक शिवाजीराव, प्राध्यापक सौ शोभा काळुंगे, या ठिकाणी उपस्थित असलेले हर्षवर्धन पाटील, राजन पाटील, श्रीराम म्हात्रे, धनाजी साठे, ज्येष्ठ विचारवंत साळुंके, विठ्ठल सरकारीचे सर्वण अभिजित पाटील, हरिभक्त पर्यायन जयंत बोगले महाराज, शिवानंद पाटील, डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे, विश्वनाथ ठाकूरते, महेश कुलते, चेतन नरुदे, प्रकाश पाटील, आमदार रूपनवसर, गणेश पाटील, राहुल शहा, वैभव लाकरे, नायकवाडी, व्यासपीठावर अनेक लोक आणखी उपस्थित आहेत. ते सर्व मान्यवर आणि प्रचंड संख्येनं शिवाजीरावांच्याबद्दलची आस्था ही व्यक्त करण्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित आहात ते बंधू भगिनी. आता हा सोहळा अतिशय आनंदाचा सोहळा आहे. सर्वसामान्य कुटुंबाची एखादी व्यक्ती उभं आयुष्य समाजाच्यासाठी झोकून देते आणि उत्तम विधायक कामाचा डोंगर उभं करते. अशा लोकांचा संबंध कालावधी, कालखंड याचं स्मरण करण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा हा आजचा सोहळा आहे. शिवाजीराव हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत होते, सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करते. कधी कधी मला वाटतं की हा सगळा परिसर जो आहे मंगळवेढा अतिशय उत्तम प्रकारची ज्वारी तयार करणार, मोत्यासारखे दाणे असलेला आणि काही भाग मंगळवेढ्याचा दुष्काळी, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्या भागाचा अधिक. मंगळवेढा असेल, सांगोला असेल, आठवाडी असेल, जत असेल, खटाव असेल, असे काही तालुके आहेत की ते तालुके एक प्रकारच्या दुष्काळाने संकटात अनेक वर्ष सापडले, पण त्या संकटाच्या संबंधी कधी वेचून जात आहे. या परिस्थितीवर मात करायची हिंमत हे त्या ठिकाणी दाखवतात आणि लोकांना त्यांचं स्मरण होईल अशा प्रकारची कामगिरी करून जातात. कालच मी एका ठिकाणी सांगत होतो की हा संबंध दुष्काळी भाग नुसता गमतीचा आहे असं मला वाटतं. सन्मानानं जगण्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही. आणि उदाहरण सांगायचं झालं तर या देशामध्ये पहिली सर्कस तयारी झाली ती या दुष्काळी भागात तयार झाली. ती आठवाडी आणि त्या भागामध्ये झाली. एक धुंजीबा माली नावाचे ग्रस्त होते, त्यांनी ती सर्कस काढली. आणि नंतर काजळेकर नावाचे ग्रस्त त्यांनी आणखीन सर्कशी काढल्या.
ते सगळे या दुष्काळी भागातले होते. एकदा मी दिल्लीमध्ये होतो आणि सकाळीच माझ्याकडे 5-6 लोक भेटायला आले. आणि याच्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांना विचारलं, कुठनं आला तुम्ही? त्यांनी आम्ही दिल्लीतच आहोत. म्हणजे गाव कुठलं तुमचं? म्हणजे आसपाजी आणि त्याच्या जवळची. म्हणजे इथं काय करलं? ते म्हणजे इथं आमची सर्कस आली. म्हणजे सर्कस? हो, म्हणजे आम्ही सर्कसमध्ये काम करतो. म्हणजे काय करता? ते म्हणजे या धोक्यात त्या धोक्यात जातो, वाघाच्या तोंडात हात घालतो, हत्तीला फिरवतो. म्हणजे व्ह्या वाटत नाही त्याच्यामध्ये व्ह्या कसं? म्हणजे या क्षेत्रात आला कसे तुम्ही? ते म्हणजे जन्माचा दुष्काळ त्या ठिकाणी आहे. त्या दुष्काळात फिरत राहण्याच्या अपेक्षा सन्मानानं जगण्याच्यासाठी वाघाच्या तोंडात हात घालायला लागला तरी हा दुष्काळी वाघाचा माणूस कधी मागे राहत नाही. आणि ती शिकवण आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आले. म्हणून हा सगळा भागच गमतीचा आहे. तुम्ही बघा, महाराष्ट्राच्या साहित्याच्या क्षेत्रात बोलण्याचा अधिकार आहे साळुंक्यांचा. तर कितीतरी माणसाची झाली. गदी माडगुळकर घ्या, व्यंकटेश मांजूरकर घ्या, सावराराव पाटील घ्या, अनेक नावं अशी सांगतायची की या दुष्काळी साफूत ती वाजली आणि मराठी भाषेत अतिशय उत्तम प्रकारचं योगदान देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून त्या लोकांनी करून दाखवलेलं होतं. तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ बघा. वसंतराव दादा पाटील असतील, नागनाथ नायकोले असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वि स फागळे असतील, अनेकांची नावं सांगता येतील. या लोकांनी आयुष्याचा स्वतःचा कुटुंबाचा कधी विचार केला नाही आणि हमेशा या देशाला परकीय शक्तीतून मुक्त कसा करता येईल याचा विचार केला. हे आगळं वैशिष्ट्य या सगळ्या भागाचं आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये शिवाजीराव जन्मले याचं आणि जे काही कर्तृत्व त्यांनी दाखवलं त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण ही माती आणि इथला इतिहास हा देशाला एक प्रकारची दृष्टी देणारा इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये शिवाजीरावांचा सुद्धा जन्म झाला. शिकले इथं. मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. पंढरपूरचं कॉलेज एक आमचं चांगलं कॉलेज आहे. शिवाजीरावांनी त्या ठिकाणी काही वर्ष काम केलं. ते काम घेऊन इकडं आले. इथं आल्याच्या नंतर मला होतं कदम, त्यांच्या शिक्षण संस्थेत होते कदम यांच्या शिक्षण संस्थेत इथं पती-पत्नीने काम केलं. नंतर स्वतःची एक शाळा काढली. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण उत्तम काम करू शकतो त्याचा आदर्श त्यांनी केला. हे सगळं करत असताना शेवटी माणूस सांस्कृतिक स्थितीतून बाहेर काढायचं असेल तर त्याचं अर्थकारण सुधारलं पाहिजे. आणि अर्थकारण सुधारायचं असेल तर सामान्य माणूस की ज्याच्याकडे धनसंचय कमी आहे अशा माणसाला एकत्रित करून सहकाराच्या माध्यमातून त्याचं अर्थकारण सुधारण्याच्यासाठी आपण काही करू शकतो का याचा विचार त्यांनी केला. आणि अनेक आर्थिक संस्था, सरकारी संस्था, वंचित सहकारी संस्था यांची उभारणी केली. आणि अक्षरशः हजारो लोकांना त्यांच्या संसारामध्ये उभं करण्याच्या संबंधीचं काम केलं. त्यांना या कामामध्ये पत्नीची साथ मिळाली. मला काही समजलं नाही. शिंदे साहेबांनी विचारलं की तुमचा प्रेमविवाह का? काय सांगायचं त्यांनी सांगितलं. पण शिंदे साहेबांना याची चिंता का वाटली? मला काही समजलं. पण शिंदे साहेबांचा प्रेमविवाह झाला त्या काळात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो आणि ते पोलीस खात्यात होतं. आणि पोलीस खात्यातून आमची भेट व्हायची. भेट होत असताना मी त्यांना सांगायचो ते सोडून द्या, चला समाजकारणाच्यासाठी या. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा आहेत, तुम्हाला संधी नक्की मिळेल. पण ते सांगायचे
की माझी कष्ट करायची तयारी, पण जरा घरचं सांभाळून करावं लागेल. आणि त्यामुळं प्रेमविवाह केल्याच्या नंतर घरचं सांभाळण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. हा एक विभाग त्यांनी सातत्यानं आम्हा लोकांच्या पुढं मांडला. आणि आम्ही सांगितलं, ठीक आहे, तुम्ही एकदा विवाह केला आहे, आता तर काही सुचका नाही, आणि त्यामुळं धाडस करा, राजकारणात या, समाजकारणात या. आणि नेमकं त्या काळामध्ये मी प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस होतो आणि पक्षाच्या वतीनं तिकीट द्यायचा हा निकाल घेणारी जी कमिटी असतो, त्या कमिटीचा एक ज्युनियर सभासद मी त्या ठिकाणी होतो. चर्चा सुरू झाली. तुमच्या जिल्ह्याची कर्मवाल्याचं नाव आलं आणि त्या ठिकाणी तायफा हजी सोनवणे नावाचे एक ग्रस्त ते आमदार त्या ठिकाणी होते. आम्ही यांना तिकीट मागितलं. महाराष्ट्रातनं तिकीट मिळालं आणि दिल्लीमध्ये गेलो ते तायफा सोनवणे आणि बाबू जगजीवनराम यांचे संबंध चांगले होते. तायफांचं नाव त्या ठिकाणी कासलं गेलं, नाही कायम झालं, आणि शिंदेचं नाव कासलं. आधी शिंदे परत आम्ही त्यांना दुःखी त्यांचा चेहरा बघून त्यांना जरा धीर द्यायचा प्रयत्न केला. निवडणूक झाली, तायफा निवडून आले आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तायफा सोनवणे हे मृत्युमुखी पडले आणि तिथं फौज निवडणूक आली. आणि फौज निवडणूक आल्याच्या नंतर शिंदेसाहेबांनी मी वसंतराव नाईकांच्याकडे गेलो आणि आता काही झालं तर यांना संधी द्यायला पाहिजे हा आग्रह त्या ठिकाणी आम्ही लोकांनी केला. आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं आणि ते निवडूनसुद्धा आले, नंतर मंत्रीही झाले. पण त्यांचं लक्ष या जिल्ह्यात अधिक असं पाहिजे असा आग्रह आम्हा सगळ्यांचा होता. आणि मी एक लहानशी विचार करत होतो की आज न उद्या कधीतरी लोकसभेला निवडणुकीच्यासाठी तुम्हाला जावं लागेल आणि म्हणून या मतदारसंघामध्ये माणसं जोडायचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली आणि मंगळवेढ्यामध्ये त्यांना त्या काळामध्ये माधवजी वकील मर्दा, त्यांचं नाव मर्दा ना, माधवजी वकील मर्दा आणि ज्योतिलाल शेठ या सगळ्यांशी संपर्क त्यांनी वाढवला आणि त्यामधून शिवाजीरावांचा हळूहळू त्यांच्याशी संपर्क वाढला. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेची निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेला या तालुक्याच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी आग्रहानं घेण्याच्यासाठी शिवाजीराव काळुंगे हे सगळे सुद्धा असत असेल. आणि ते काम ज्या ज्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे निवडणुका लढत होते त्यांच्या पाठीशी वर राहायचं काम शिवाजीरावांनी केलं आणि एखादी भूमिका स्वीकारली, विचार स्वीकारला तर त्या विचाराची भूमिकेची तडजोड करायची नाही ही शिवाजीची भूमिका होती. आणि त्यामुळे पक्षाचं ते काम केलं. शिंदेसाहेबांना मदत केली, पण त्या माध्यमातून या तालुक्याच्या सामान्य माणसाच्या निर्देशावर एक कर्तृत्वान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि सार्वजनिक जीवनाचं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांच्या सोबत उभं राहिलं. आणि ते या सरकारी संस्थेच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकांची एक बांधिलकी ठेवून आज गेले अनेक वर्ष शिवाजीरावांनी या भागाच्या जनतेची सेवा केली. त्यांचा हा अमृत महोत्सव आहे. कुणी ते सांगितलं, त्यांनीच सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये चांगले फळ हे दर्शनाच्यासाठी मिळत नाही. हे भाषण फुलांचं अनेक जागतिक मराठी परिषद घेतली होती आणि त्या जागतिक परिषदेला तात्यासाहेब शिरवाळकर, कुसुमाग्रज हे प्रमुख पाहुणे होते आणि पु ल देशपांडेसुद्धा होते. आणि फुलेंनी त्या ठिकाणी भाषण करताना हे सांगितलं की मला आनंद आहे की आज या ठिकाणी कुसुमाग्रज आहेत. अलीकडे चांगल्या पायांचं दर्शन होणं महाग आहे, पण या ठिकाणी ते आहेत आणि त्यामुळे मला आनंद आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या लोकांच्यामध्ये
आम्ही राजकारणाचे लोक जरूर आहोत, पण राजकारणाच्या बरोबर सार्वजनिक आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान करणारे आहार साळुंखे या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं या व्यासपीठावर चांगले पाय धरायला कमतरता नाही. आणि अशा लोकांची निवड ही सुद्धा करणं सोपं नाही. आणि ती निवड शिवाजीरावांनी केली. याचा अर्थ शिवाजीराव ह्या सत्प्रवृत्त व्यक्तींच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना पुरस्कार करतात. अनेक गोष्टी सांगता येतील. सरकारच काम केलं, शेतीमध्ये काम केलं, पाण्याच्या प्रश्नावर काम केलं. पाण्याचा प्रश्न इथला महत्त्वाचा आपल्याला ठाऊक आहे. उजनीचं पाणी काही प्रमाणात येतं, म्हैसाळचं पाणी काही प्रमाणात येतं, काही गावं अजूनही वंचित आहेत. पण त्याही कामामध्ये महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी योगदान दिलं. नारायणनाथ नायकवडी असतील, भारत पाटणकर असतील, या सगळ्यांच्या समवेत काम करायला शिवाजीरावसुद्धा सातत्याने सहभागी झाले. आणि इथला पाण्याचा प्रश्न हा कसा सुटेल याच्याबद्दलची काळजी ते सातत्याने घेतात. आणि म्हणून शेती, पाणी, सहकार, शिक्षण या सगळ्या समाज परिवर्तनाच्या आणि समाज उभारण्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्यासाठी आपलं आयुष्य झोकून द्यायचं, ही भूमिका शिवाजीरावांनी आणि सुभाषताईंनी उभं आयुष्य घेतलं. आणि त्यामुळं त्यांच्या या अमृत वारसाला तुम्ही सगळे अत्यंत अगत्यानं या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. शिवाजीराव, सुभाषताई आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल आयुष्यसुद्धा समाजाची सेवा करण्याच्यासाठी उत्तम राहावं, उत्तम प्रकृती राहावं आणि हे काम त्यांनी अखंड करत राहावं. तुम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो.